लाचार दीर्घकथा. उत्कंठापूर्ण प्रेमाची उद्बोधक दीर्घ प्रेमकथा. लाचार. लेखक प्राध्यापक बाळ साळवे. ऑडिओ सादरीकरण स्वतः लेखक प्राध्यापक बाळ साळवे. या दीर्घकथेची पूर्वप्रसिद्धी दीपावली 1984. लेखकाचा पत्ता प्राध्यापक बाळ साळवे, केअर ऑफ सौ प्रतिभा साळवे, सचिन 84,518 हडको कॉलनी, शिवाजी चौक, सावेडी रोड, अहमदनगर. मोबाईल नंबर 98-227-41-103. या दीर्घकथेतील सर्व कथा, कल्पना, प्रसंग काल्पनिक असून त्याचा जिवंत वा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असल्यास तो केवळ योगायोग समजा. लाचार. प्रकरण 1. दिवसभर थकलेला सूर्य मावळतीला गेला. सायंकाळची सुखद संध्याछाया शहरावर पसरली. वातावरण आल्हादकारी बनू लागलं. फिरण्यासाठी माणसं घोळक्या घोळक्यानं बाहेर पडू लागली. तरण्या आणि अल्लड पोरांनी खेळाच्या मैदानांकडे धाव घेतली. थिएटरवरती संध्याकाळच्या खेळाला गर्दी होऊ लागली. कापड बाजार झगमगाटात आणि दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघाला. माणसाला माणसं खेटावीत अशी गर्दी त्या रस्त्यावर उतरत होती आणि त्याच गर्दीतून वाट काढीत वसंतचे विचार वाऱ्याने उडालेल्या पाचोळ्यासारखे भरकटत होते. पावसाची भुरभुर अंगावर पडावी तसे पडत होते. तो आपल्याच नादात चालला होता. मयुरा या माडीवर वसंतची खोली होती. शिक्षणासाठी तो नगरमध्ये आला होता. दुसऱ्या मजल्यावरच्या त्या खोलीत तो आणि त्याचा मित्र नेमा राहत होते. वसंत ITI मध्ये शिकून बाहेर पडला होता व एका कंपनीत नुकताच सर्व्हिसला लागला होता. त्याला भरपूर पगार मिळत नसला तरी सध्या त्याचं भागत होतं. नेमा कॉलेजात जात होता आणि त्यांच्या शेजारच्या एका लहानशा खोलीत कांडेकर नावाचा त्याचा मित्र राहत होता. कांडेकर गरीब होता पण दिलदार होता. नेमा श्रीमंत होता पण चतुर होता. आणि वसंत गरीबही नव्हता आणि श्रीमंतही नव्हता पण मध्यम वर्गात वाढणारा हा तरुण भोळा होता आणि हळवा होता. जीवनाचा अजून बराचसा अनुभव त्याला यायचा होता. पण यौवनात त्यानं पदार्पण केलं होतं. वसंतनं विशी गाठली होती. विशीत येणारी मिशी त्याच्या ओठावर तरळू लागली होती. जमिनीतून आल्हाददायक हिरवगार गवत उगवावं तशी ती त्याच्या चेहऱ्यावर हिरवळीसारखी भासत होती. वसंत गोरापान तरुण होता. बघताच नजरेत भरावं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. आज त्याचा शर्ट पांढरा शुभ्र होता आणि त्यानं साधारण निळसर रंगाची टेरिकॉटची बेल बॉटम पॅन्ट घातली होती. हातात काळा पट्टा असलेलं हेनरी सँडो कंपनीचं घड्याळ होतं आणि पायात काळ्या रंगाच्या चपला होत्या. त्या वेशात तो वसंत अगदी ऐटदार दिसत होता आणि त्यातच त्याचे साधारण भुरकट रंगाचे केस आणि लाल जर्द ओठ त्याच्या शरीराची शान अधिकच वाढवीत होते. चालता चालता आज पिक्चर बघण्याचं वसंतच्या मनात आलं होतं. आपल्या खोलीकडे न वळता तो चितळे रोडवरून सरळ छाया टॉकीजकडे वळला. थिएटरवर तुफान गर्दी उसळलेली होती. यादों की बारात पिक्चर लागलं होतं. आणि तशा गर्दीतही खारे शेंगदाणे विकणारे नि बटाटे वड्यांची प्लेट हातात घेऊन ओरडणाऱ्या पोरांचं धंदा करण्याचं काम चालूच होतं. ओरडणाऱ्यांचे अनेकविध आवाज कानावर पडत होते आणि त्याच गर्दीत गळ्यात रुमाल बांधून तिकिटांची ब्लॅकमेल करणारेही फिरत होते. गुळाला मुंगळे चिकटावेत तसे अनेक लोक ब्लॅकची तिकिटे घेण्यासाठी त्या ब्लॅकमेल करणाऱ्या तिकीटवाल्या पोरांभोवती गोळा होत होते. आणि 14 वर्षाच्या त्या शेंबड्या पोरालाही आज भलताच भाव आला होता. एकेकाचा खरंच कसा मौसम असतो. 1.5 का 3 करीत ब्लॅकमेल करणारा मोठ्या कसबीनं पैसे हाताळून तिकीट देत होता. 4-5 जणांचं टोळकंच दिसत होतं आणि त्यांचा तो धंदाच असावा असं वाटत होतं. गर्दीच्या थोडं पलीकडेच 2-3 पोलीस तिकीट खिडकीजवळ लावलेल्या लोकांची रांग सरळ करण्याचं काम करीत होते.
कुणाच्या पेकटात काठी हाणीत होते, कुणाची गचांडी धरून कोंबडं बाहेर काढावं तसं बाहेर काढीत होते. तिकिटांची ब्लॅकमेल तिकीट ऑफिसवर चाललेल्या तिकीट विक्रीप्रमाणेच आजूबाजूला झकास चालू होती. आणि तेव्हाच पलीकडच्या आनंद हॉटेलात स्पीकरवर गाणं वाजत होतं. लई प्रीती झालं, आंधळा मारतोय डोळा. आणि तिकिटांची ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीनं 5-7 मिनिटात आपला धंदा आटोपला होता. बिचाऱ्यांचं लग जोरात होतं आज. सगळे खुश होऊन थिएटरजवळून कधीच सटकले होते. आणि ज्यांना तिकिटे मिळाली नाहीत ते गर्दीत एकमेकांच्या तोंडाकडं बावळटासारखे नुसते बघत राहिले. त्यात कुणी गंभीर बनलं होतं, तर कुणी उगीचच गालात स्मित हसत होतं. आणि त्या गर्दीतच वसंत होता. त्यालाही तिकीट मिळालं नव्हतं. यादों की बारातच्या पोस्टरवर त्याची नजर पुन्हा काही क्षण खिळली होती. तो तिकीट न मिळाल्याने हिरमुसला होता. वसंताची भोळी नजर सभोवार फिरत होती. ती स्त्रियांच्या खिडकीजवळील रांगेवरून भिरभिरू लागली. नकळत एक स्त्री चेहरा त्याच्या नजरेतून पार होऊ लागला. त्यात अनेक खूपसूरत तरुणीचे गोंडस चेहरेही होते. मेकअप केलेल्या रंगीबेरंगी पोशाखातल्या अनेक तरुणी आपला मेकअप सांभाळीत आणि आपली ॲक्शन नीट ठेवीत रांगेत उभ्या होत्या. वसंतापुरता बावरला होता. कुठल्या तरी लेडीजकडून आपल्याला तिकीट काढता येईल ही एक योजना त्याच्या मनात घोळत होती. पण अशा गर्दीत तिकीट कृपया काढून द्या असं कुणाला म्हणायचं, अशा विचारांनी त्याला काही सुचेना. त्यातच समोरची स्त्री समजूतदार असली तर ठीक, नाहीतर हल्ली शिक्षणाने बायांना डबल बुद्धी असल्याची अनेक उदाहरणं त्याच्या नजरेसमोर होती. नॉनसेन्स म्हटलं तर काय घ्या. अशानं नसती विपत्ती येऊन कोसळणार. त्याला पिक्चर बघण्याची तर ओढ लागली होती. धर्मेंद्र त्याचा आवडता हिरो होता. पण काय करावं आणि कसं तिकीट मिळवावं हे वसंताला समजत नव्हतं. आणि अचानक त्याची नजर एका लेडीजवर गेली. ती ही एक गोरीपान तरुणी होती. स्त्रियांच्या रांगेत तिकीट ऑफिसपासून जवळच ती उभी होती. तिचा तिकीट काढण्यासाठी नंबर अगदी जवळ आला होता. तिनं निळ्या रंगाची पांढरी फुलं असलेली सुंदर साडी घातलेली होती. खांद्यावरून गोलशीर पदर घेतलेला होता. एकाच वेणीत एकच सुगंधी फुलांची वेणी घातली होती. तसे घारे टपोरे डोळे काजव्याप्रमाणे चमकत होते तिचे. ते डोळे जणू बोलके होते. तिच्या गोलाकार गोंडस चेहऱ्यावर ते लाजवाब दिसत होते. तारुण्य तिच्या सर्वांगातून ओसंडत होतं. तिचे डोळे हसरे होते आणि चेहराही हसरा होता. वसंताला तो चेहरा ओळखीचा वाटला. कदाचित त्याला तसा भासही झाला असावा. अडचणीत माणसाला सर्वच चेहरे ओळखीचे वाटतात कधीकधी. कुणालाही तो आपलं समजतो. काही क्षण त्यानं त्या तरुणीकडे पाहिलं. तिचंही लक्ष वसंतावर गेलं. नकळत दोघांची नजर झालं. दोन ढगांची एकमेकावर टक्कर व्हावी तसंच घडलं. जणू वीज चमकली. आकाशात कडकडून गरजली. क्षणार्धात सारं आकाश घुसळून निघालं. कापरा भरल्यासारखी दोन्ही शरीरे क्षणभर हादरली. पोटातला ज्वालामुखी धरणीला हादरवतो तसं भूकंपाच्या हादऱ्यासारखं सर्वांग हादरलं. काही क्षणांचे ते हादरे बरंच काही सांगून गेले. मनं कदाचित एकमेकात घुसळलेली असावीत. दोन ढगांच्या टकरीनं पावसानं बरसात केली असावी. विजेनं धरणीला तडा दिला असावा. काय घडलं समजलं नाही जगाला, पण बरंचसं घडलं होतं. वसंतानं स्वतःला सावरलं. त्या तरुणींनाही सावरलं. वसंतच्या हातात खिशातली 10ची नोट आली आणि ती पुढं करीत तो म्हणाला, "एक तिकीट प्लीज." ती बोलली नाही, हसलीही नाही. चुंबकाकडे आकर्षित व्हावा तसा तिचा हात पुढे झाला आणि वसंताजवळचे पैसे तिच्या नाजूक बोटात आले. वसंताला तिनं आपल्याबरोबरच एक तिकीट काढलं. त्याच्याकडे दिलं आणि ती थिएटरमध्ये गडप झाली. वसंत गेटमधून बाहेर आला. त्यानं एक स्पेशल चहा घेतला. पिक्चरला आल्यावर तो स्पेशल चहा घेत असे. चहा घेतल्यावर त्याला बराच उत्साह आणि हुशारी वाटली. मग तो पुरुषांच्या मुतारीकडे गेला. लघवी करून आला. आता खेळ सुरू होण्यास 2-3 मिनिटे अवकाश होता. उगीचच त्याची नजर मधून घड्याळावरून सरकत होती. आज त्याला विचित्र वाटत होतं. काहीतरी नवीन वाटत होतं. त्यानं तिकिटावरचा नंबर पाहिला, B36. त्या नंबरजवळ तो गेला आणि
आणि त्याचं काळीज लक्कन कापलं. ती तिथं होती. तिचा चेहरा त्याच्या नजरेपडून हलायचं नाव घेत नव्हता. जिनं त्याला सिनेमाचं तिकीट काढून दिलं होतं. अंधुक अंधारात ती त्याला स्पष्ट दिसली. तिच्या शेजारची खुर्ची मोकळी होती. हां, बहुतेक तीच खुर्ची आपली असणार. तो मनातल्या मनात पुटपुटला. एक पाऊल पुढे पुढे सरकू लागला. खुर्चीवर जाऊन बसला अलगदपणे. तिच्याजवळ अंधार पडला, काळोख. अनेक माणसांना त्या अंधारानं अजगरासारखं गिळून टाकलं. सिनेमा थिएटरसारखा विसावा दुसरा नाही. माणसाला माणूस दिसत नाही, दिसलं तरी ओळखत नाही. प्रेमाला मग पाझर फुटतो, भावनेला एकांत मिळतो, मनाला गुदगुल्या होतात, हातांना स्पर्शाची ओढ लागते. पिक्चर सुरू झालं. या दोन की वारात वेगवेगळे सीन, वेगवेगळा भाव. कधी संघर्ष, कधी वियोग, कधी प्रेम, कधी प्रणय. आणि प्रणयाच्या प्रसंगानं आपलं काम करायला सुरुवात केली. सभोवती अंधार, जवळ मादक तारुण्य, चुंबकाला लोखंडाचा स्पर्श, लोण्याला अग्नीचा सहवास. नागिणीला गारुडेच्या पुंगीनं डोलवायला सुरुवात करावी तशी त्या दोन तारुण्यमय जीवात चलबिचल झाली. त्या तरुणीचा डावा हात आणि वसंतचा उजवा हात खुर्चीच्या एकाच हातावर जवळजवळ होते. ते दोघांनाही माहीत नसावं. पडद्यावर तारुण्याची चुळकांडी उडाली. हिरोनी हिरोईन एकमेकाला भावपाशात कवटाळण्यासाठी आसुसले, मिठ्या मारू लागले. हिरोने हिरोईनचा चेहरा हातात अलगद घेतला, मग चुंबन. आणि त्याचवेळी वसंतच्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला लागला. विजेनं दोन शरीरात थैमान घातलं. जीवनातली धुंदी दोन देहात एकवटली. काहीच नाही. जगात दुसरं काहीच शिल्लक राहिलं नाही. एका प्रचंड ओघातील प्रवाहासारखे दोन देहात तुफान उसळले. लाटा उठल्या, मग शिडं हेलकावत राहिली. होडीनं हेलकावे घेतले. तिच्यातलं बळ नाहीसं झालं. पाणी हिंदकळू लागलं. लाटांनी उडालेलं पाणी जणू होडीला जड झालं. आणि इतक्यात होडीला छिद्र पडलं. दोन पाण्यांची टक्कर त्या छिद्राजवळ झाली. पाणी झिरपू लागलं. आतलं पाणी बाहेर आणि बाहेरचं पाणी आत येण्यासाठी धडपडू लागलं. आणि जगाची सुरुवात आणि शेवट एकाच वेळी घडतात की काय असं वाटू लागलं. वसंतचा तिच्या हाताला झालेला स्पर्श, तरी तिनं हात बाजूला घेतला नाही. वसंतीची आणि तिची नजर झाली. दोन धुंद नजरा दारूच्या धुंद प्याल्याप्रमाणे एकमेकाला भिडल्या. दोन हात एकमेकात नकळत घट्ट झाले. आणि मग पिक्चर कधी संपला त्यांना कळलंच नाही. आणि वसंताला त्या अनामिक तरुणीची ओळख पटली होती. तो ज्या माडीवर राहत होता तिथून नजरेच्या टप्प्यातच एक गल्ली होती. त्या गल्लीच्या तोंडावर ती त्याला दिसली होती, अगदी दुसऱ्याच दिवशी. आणि त्याला आकाश पाताळ एक झालं असं वाटू लागलं. तो मनोमन सुखावला. माडीच्या गॅलरीतून ती गल्ली त्याला दिसत होती. उभं राहिलं की ती जर बाहेर असेल तर सहजासहजी दोघांची नजरानजर होऊ शकणार होती. वसंतच्या जीवनाला जणू नवी पालवी फुटली. त्याने रस्ता बदलला आणि त्या गल्लीतून आपलं जाणं येणं चालू केलं. आणि आज 10 दिवसांपासून जीवन त्याला वेगळंच वाटू लागलं. कसल्या तरी ओढीनं त्याचे मन बावरून जात होते. एखादा कट्टर देवभक्त कदाचित मंदिराची फेरी चुकविल, पण वसंत दिवसातून 3-4दा तरी त्या गल्लीतून फेरी टाकत होता. असं 10-15 दिवस चाललं. वसंतला ओशाळल्यासारखं होई. या बाबतीत त्याचा स्वभाव धाडशी बनला नव्हता. अजून तो मनात म्हणे, कदाचित पिक्चरमधला प्रसंग भावनेमुळे घडला असेल. आता तिच्या मनात आपल्याबद्दल ओढ असेलच कशावरून. तिनं जर आपल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर? तिनं दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचा आपण गैरफायदा तर घेत नाही ना. आणि मग त्यालाच काहीच सुचत नसायचं. तो उगीचच विचार करीत आड्याकडे बघून दिवस घालवी. पण प्रत्येक वेळी ती वसंतकडे हसून बघत होती. तो समोर दिसताच आणि त्याला बघताच मोकळं स्मित करीत होती. शराबी नजर वसंतावर फेकीत होती आणि त्या नजरेत गुलाबी स्मितानं वसंत घायाळ होत होता. मनात विचार घोंगावत होते. नवा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला होता. प्रत्येक प्रेमी पुढे उभा राहतो तसा. तिच्याशी त्याला मोकळेपणी बोलायचं होतं. तिच्या मनातलं ऐकावंसं वाटत होतं. पण त्या दिवसानंतर त्याला तिच्याशी बोलण्याचं धाडस मात्र होत नव्हतं. मुख्य विषयाचं तिच्याशी एकदम कसं बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. आणि वसंत बेचैन बांधला होता. प्रीतीचा रोग त्याला
प्रीतीचा रोग जडला होता त्याला. जीवनातला हा पहिला प्रसंग होता त्याच्यासाठी. आणि आणि जर एकदम तिच्याशी बोललो तर काही भलतंच तर होणार नाही ना. त्याच्या मनात अनेक विविध विचार थैमान घालीत होते. पण काय विचारावं प्रथम तिला? काय विचारावं? माझं तुझ्यावर प्रेम आहे, भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, खरोखर तुझं माझ्यावर आहे का असं? की पुन्हा पिक्चरला येतोस असं विचारावं? काय बोलावं प्रथम तिच्याशी? विषय तर सुचत नव्हता. आणि आता पुढं पाऊल टाकणंही तितकंच आवश्यक होतं. पेटीशी डोकं टेकून वसंत पडला होता आणि 5-7 दिवसांपूर्वी कॉलेजच्या हॉस्टेलवर राहायला गेलेल्या त्याच्या मित्राचा नेमाचाही विचार त्याच्या मनात डोकावला. खरंच नेमा आपला खास मित्र आहे. प्राणापलीकडे तो आपल्यावर प्रेम करतो. नेमा खंडेलवाल आपली आणि याची दोस्ती बालपणापासूनची. तो कॉलेजात गेला आणि आपण ITI मध्ये. मग आपली ताटातूट झाली. 2 जीवांची ताटातूट जणू. आता तो आपल्या खोलीतूनही कॉलेजच्या हॉस्टेलवर राहायला गेला. अभ्यासामुळे त्याला आता सारखे यायला जमणार नाही, पण तो आपल्याला विसरूही शकणार नाही. परवाच त्याच्या इथं जवळपास राहणाऱ्या काशीनाथ म्हसे नावाच्या मित्रानं आपल्याला चिठ्ठी आणून दिली. 2दा वाचली आपण, पण मनाचं समाधान होत नाही. शब्दात किती सामर्थ्य आहे त्याच्या, किती सामर्थ्य आहे. कथा कादंबरी लेखनाचीही त्याला आवड आहे. तो लिहितो आणि काळीज तुटतं. एकेकाला दैवी देणगी लाभते अशी. वियोगाची त्याची ही चिठ्ठी. पॅन्टच्या खिशातून त्याने चिठ्ठी काढली, वाचली आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. चिठ्ठी, होय चिठ्ठी. चिठ्ठीच आपलं काम करील. मग तो झटकन उठला. वहीची कोरी 2 पानं फाडली, पेन उचलला आणि वसंतनं लिहायला सुरुवात केली. प्रिय डॅश डॅश डॅश. त्या दिवशी आपण मला यादों की बारातचं तिकीट काढून दिले, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आपण जर तिकीट काढून दिले नसते तर मला माझ्या आवडत्या हिरोचा पिक्चर अजूनही बघायला मिळाला नसता. आणि त्यानंतर आपण भेटायला अशी स्वप्नातसुद्धा आशा वाटत नव्हती. पण योगायोग आणि माझे नशीब म्हणा, तुम्ही अचानक समोरच्या गल्लीच्या कोपऱ्यावर दिसलात. आश्चर्य आणि समाधानानं थक्क झालो मी. क्षणभर स्वप्नात असल्याचाच भास झाला मला. पण ते स्वप्न नव्हते हे दुसऱ्याच क्षणी जाणवले. ते एक गोड सत्य होतं. आणि त्यानंतर आजवर कितीदा तरी त्या गल्लीतून तुमच्या घरासमोरून मी आलो. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्याकडे बघून हसलात. तुमची लहान लहान भावंडेही का कोण जाणे कुतूहलाने माझ्याकडे बघत असल्याचा प्रत्येक वेळी भास होत होता मला. पण तुम्ही का हसता याचं रहस्य अजूनही माझ्या लक्षात येत नाही. यादों की बारातने आपली भेट घडवली. आपण पिक्चरच्या निमित्ताने 3 तास एकत्र आलो. म्हणून की तुम्हाला माझ्याबद्दल विशेष आदर वाटतो म्हणून मोठ्या संभ्रमात पडलो आहे मी. प्रेमरोग म्हणतात तो हाच तर नसेल ना. मला तुम्ही फार आवडता, गोड वाटता, काळीज भासता. मला उत्तर हवे आहे. तुमच्या मनात काय आहे, काय वाटते? दादा कलम. तुम्हाला ही चिठ्ठी आणून देणारा, तोंडावर देवीचे व्रण असलेला आणि बावळटाप्रमाणे दिसणारा प्राणी म्हणजे तरुण, दुसरा तिसरा कोणी नसून माझा एक विनोदवीर व जिवलग दोस्त आहे. प्लीज तुमच्या मनाप्रमाणे माझ्याविषयी काय विचार आहेत ते त्याच्या जवळच पाठवावेत. अगदी डोळ्यात प्राण आणून आतुरतेने पक्षासारखी मी तुमच्या अक्षरांची वाट पाहत आहे. आणि वसंत चिठ्ठीची घडी घालत असतानाच कळकट पायजाम्यातल्या कांडेकरनं तिथं आगमन केलं. फुटाणे की काय काहीतरी चावीत तो तोंडाचा पचपच आवाज करीत होता. अरे कांडेकर. वसंतनं प्रथमच त्याला आपुलकीनं हाक मारली आणि कांडेकर टुणकन उडाला आश्चर्यानं. कारण नेहमी बुजराट, नालायक आणि चोमडा म्हणणारा आज एकदम कसा बदलला? आपल्याबद्दल याला एकदम कशी काय उकळी फुटली? या विचाराने त्याचे फुटाणे खाणेच बंद पडले. आश्चर्याने वसंतकडे बघून त्यानं दात विचकले. काय बघतोस असा? वसंतनं त्याच्या मनातलं जाणलं, पण उगीचच विचारलं, जेवून आलास ना? आज डबा आला नाही, फुटाण्यावरच भागवणार आहे. मग आज घुमटवास घुमणार म्हण की. आज तू लांब झोप, वसंत म्हणाला. पण लगेच त्याला आपल्या कामाची आठवण झाली आणि तटकन उठून त्यानं मोठ्या आदरानं कांडेकरचा दंड धरून त्याला आपल्याजवळ बसवलं आणि म्हणाला, मारुती राया,
ही काय नवीन तारा करतोस आज? कांडेकरनं विचित्रपणे वसंतच्या तोंडाकडे बघून प्रश्न टाकला. बाकी बाकी भंकस बंद कर कांड्या. आज अपना एक काम करना है. काय को? कौनसा काम? अरे बीच में मत बोंबल, वसंत त्याला दाबून म्हणाला. पहिला सुन तो ले. अच्छा अच्छा. आणि गप्प होऊन कांडेकरनं कानटाव करले. तुला एक नवीन गंमत सांगणार आहे मी. कोणती? कांडेकरनं मौन भंग करून म्हटलं. अरे ती समोरची गल्ली दिसते का? वसंतनं खिडकीतून दाखवीत म्हटलं. नीट बघ जरा. ते ते शेवटचे घर. हे तिच्या आईला. कांडेकर उसळून म्हणाला. तिथून तर मी रोज जातो येतो. तो गल्लीतला रस्ता. वसंतनं डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं. बरं पुढं बोल. कांडेकर गंभीरपणे म्हणाला. तुला त्या गल्लीत कुणी दमबीम दिला काय? नुसतं सांग. तिच्या आईला. नाही रे. मग कोणाला सांगणार नाहीस ना? अरे विश्वास नाही का काय तुला माझा? तसं नाही पण हे बघ, आज पातोर तू समद मनातलं सांगितलंस. काही फोडलं मी त्याच्यातलं? तुला तुला अनुभव आहे ना? वसंत निश्वास टाकून म्हणाला. त्या गल्लीतलं पाखरू तोंडाकडे बघून हसते राव. कांडेकर कुतूहलानं उद्गारला. कोणचं पाखरू? अरे निळ्या साडीवर असतं कधी कधी ते. पाहिल्यासारखं वाटतंय राव. उगेच बंकस बोलू नकोस. गल्लीतून जाताना डोळं काय बांधून जात येत होतंस काय? दिसली नाही कस असं कुठं म्हणतोय मी? कांडेकरनं मनातलं सांगितलं. पहिलं बघायचो, पण नंतर बघायचो सोडून दिलं. उगंच आशाला लागून निराशा कशापायी पात्रात घ्यायची. आपलं काष्ट्यातलं पाखरू हाय गावाकडं. कधी बी जाऊन माल लोटा की. कांडेकर म्हणाला. नुसत्या नजरेने मिटक्या मारण्यात काय मजा? अरे तुझं लेक्चर बंद कर. वसंत त्याचं तोंड बंद करून म्हणाला आणि चिठ्ठी काढून हळूच कांडेकरच्या हाती देत त्यानं म्हटलं. हे काम करशील ना? काय? दचकून चिठ्ठीकडे बघून कांडेकरनं विचारलं. घाबरू नकोस, मी आहे तुला. ती काहीच म्हणणार नाही. वसंत त्याला धीर देत म्हणाला. आज त्या फुलपाखरावर नजर ठेव आणि ही चिठ्ठी दे. समजलं ना? पण तरी तेच भडव्या, हे काम केलं नाहीस तर आपली दोस्ती कायमची तुटली म्हणून समज. करतो असं म्हणून कांडेकरने ती चिठ्ठी अलगद खिशात घातली आणि तो उठला जडपणे. मनात भीती वाटत होती, पण कर्तव्याची जाणीव ठेवून तो निघाला होता. तो गेला आणि वसंत विचार करीत पडला. 10-12 मिनटं गेली आणि कांडेकर पळत रूममध्ये घुसला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट झळकत होती. वसंतला काम फिसकटल्याचं भय वाटलं. कांडेकर घाईघाईने वसंतजवळ येऊन म्हणाला. वसंत, आता मात्र कलाम मेलं. काय झालं रे? अरे काही फायदा नाही. पण काय झालं ते तर सांगशील की नाही? अरे काय सांगू? कपाळावरचा घाम पुसून कांडेकर म्हणाला. तो त्या पोरीला एक पोरगा आहे राव. बारकं पोरगं घेऊनच बसती ती दारात. अरे गाढवा. वसंत जोरात सोडून दाबक्या आवाजात म्हणाला. अरे लहान 1-1.5 वर्षाचं पोरगं. ते पोरगं म्हणतोस होय काय? अरे ते पोरगं तिचं नाही, तिच्या आईचं आहे. जा पळ. दीर्घ श्वास सोडून कांडेकरनं डोक्यावर हात मारून घेतला आणि आपल्या कामगिरीसाठी पुन्हा बाहेर पडला. 3-4 दिवस वसंतच्या चिठ्ठीचं उत्तरच नाही. त्याची चिठ्ठी तिनं घेतली होती, पण उत्तर अद्याप पाठवलं नव्हतं. प्रत्येक दिवसाला वसंतची बेचैनी वाढतच होती. प्रत्येक वेळी ती पहिल्यासारखीच त्याच्याकडे बघून हसत होती, पण चिठ्ठीचं उत्तर अजून येत नव्हतं. कांडेकर रोज पाळतीवर होता. वसंतीची मैत्री तो निमूटपणे निभावित होता आणि नाहक आपल्याला मार मिळायचा म्हणून त्याला त्या गल्लीच्या आसपासच्या लोकांची सुद्धा भीतीही वाटत होती. पण करतो काय? अखेर 4थ्या दिवशीच कांडेकर नाचत वसंतजवळ आला. चिठ्ठीचं उत्तर घेऊन आला होता तो तिच्याकडून. नवे 3च वेळ साधून ते कांडेकरजवळ दिलं होतं. वसंतचं हृदय धडधडू लागलं. घाईघाईनं त्यानं चिठ्ठी उघडली आणि त्याची नजर बोलू लागली. प्राणप्रिय, तुमची चिठ्ठी येऊन 3 दिवस झाले. वाचून फार आनंद वाटला. रात्री माझे वडील घरी जवळच झोपलेले असतात. त्यांच्यापासून लपून ह्या चिठ्ठीचं उत्तर मी तुम्हास देत आहे. माझंही तुमच्यावर फार फार प्रेम आहे. सारे शहर में आपसा कोई नहीं. चिठ्ठीचे उत्तर द्याल ना?
तुमचीच वसंतनं चिठ्ठी वाचली. तिनं आपलं नाव मात्र चिठ्ठी खाली टाकलं नव्हतं. हळूवार हातानं त्यानं ती चिठ्ठी बंद करून खिशात ठेवली. त्याच्या ओठावर समाधानाचं हास्य फुललं आणि चुटके वाजून तो कांडेकरला उत्साहानं म्हणाला, चल दोस्त, नेमाला भेटू आज कॉलेजमध्ये. असं म्हणून थोड्याच वेळात ते खोलीबाहेर पडले आणि एका चहाच्या हॉटेलकडे वळाले. प्रकरण 1 समाप्त.